म्हणजे तिचं गप्प बसण्यात शंकरजीला कळलं की हे खोटं बोलले म्हणून. शंकरजी एकदम भयंकर रागावले आणि म्हटले, ब्रह्माजी तुम्ही खोटं बोललात, यू आर चीटर, यू आर चीटर शाप. म्हणून शाप दिलेला आहे त्यांनी, कर्स दिलेला आहे. काय? कारण देव जसं कल्याण करू शकतो, आशीर्वाद देऊ शकतो, आशीर्वादाची जशी देवाची ताकद आहे, त्याच्यात कर्समध्ये बी असणार की नाही ताकद. तर महादेव म्हटले, तुमची पूजा केली जाणार नाही, निषिद्ध. तुमचं मंदिर कोणी किंवा तुम्हाला रिस्पेक्ट दिला जाणार नाही. मग तुम्ही ब्रह्माची म्हणजे निर्मिती वगैरे केली सगळं. म्हणजे तुमचं आत्तापर्यंत जे कार्य तुम्ही केलं ते सगळं इन व्हेन म्हणजे फुकट जाणार, निष्फळ होणार. पण खोटं बोललं बघा. एक खोटं बोलल्यामुळं जसं त्या विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि क्षणिक मोहापायी ती मेनका आलती बघा त्याला बोलवण्यासाठी. म्हणजे विश्वामित्रात इंद्राने पाठवलं होतं. विष्णूकडे गेलते इंद्र. आता म्हणे हे विश्वामित्र इतके हे करायला लागले तपश्चर्या. उद्या जर त्यांनी इंद्रपद मागितलं तर मला अवघड आहे म्हटले. मग विष्णूंनी मेनकेला सांगितलं होतं की तू जाऊन त्यांना हे कर, त्यांची तपश्चर्या भंग कर. मग तिथं मेनका आलेली आणि मेनका ही काय इंद्राच्या घरची वारांगणा, सुंदर अशी नृत्यांगना होती. आणि त्यांना बघितलं तिनं गाणं आलाप चालू केलं. विश्वामित्र लगेच तिथं तपश्चर्येतनं असं डोळे झाकून बसलेले होते. ते लगेच असा डोळा करून उघडून बघितलंय आणि मग मेनकेनं अदा केला की विश्वामित्र तिथंच सगळं हे झालं त्यांचं म्हणजे पुण्य आणि ते तिच्या मागं पळत गेले. म्हणजे क्षणिक सुखासाठी कोणी होती नीतीभ्रष्ट. म्हणजे हे जे मोह आहे हे कलियुगात हेच आहे सगळं, मोह माया. तर ह्या क्षणिक सुखासाठी आत्तापर्यंत सगळं त्यांचं 60,000 वर्षाची तपश्चर्या गेलती. तसं ब्रह्मदेवांनी इतकं सगळं करून सुद्धा किंवा महादेवाचाच एक अंग जसं आता हे उजवा आणि डावा हा माझाच हात आहे. परंतु या डाव्या हाताने काहीतरी अघोरी काम किंवा चुकीचं काम केलं म्हणून मी शिक्षा म्हणून हातच तोडला. लाईक दिस. तसं शंकरजींनी त्यांना शाप दिल्यामुळं त्यांची पूजा नाही, त्यांचं मंदिर नाही. ब्रह्मदेवाची पूजा निषिद्ध आहे. आतापर्यंत कुठं आपण पाहिलं का ब्रह्मदेवाचं मंदिर त्याच्यासाठी? आणि महादेवजी जे आहेत हे आदी आहेत, आदियोगी. आदियोगी का म्हटलेलं आहे? आदी हे चराचर सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर पण महादेवजी होते. सृष्टी निर्माण त्यांनीच केली, रचयिता बी आहे ब्रह्मा विष्णू महेश होऊन. आणि मग पुन्हा आता बी आहेत. आणि सृष्टीचा नाश झाल्यावर, कारण कुठलीही गोष्ट निर्माण झाली की तिचा नाश होत असतो. अशी कुठलीच जगात गोष्ट नाही की ते अमरत्व आहे म्हणून. आता हे अमरत्व ज्यांना नाव हनुमानजीला वगैरे दिलेलं आहे, परंतु कलियुग संपल्यावर त्यांना बी त्या दुसऱ्या अवतारात जावंच लागणार ना. त्यांना शाप म्हणजे अश्वत्थामाला शाप म्हणून दिलेला आहे अमरत्व, की तू कलियुग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व राहील. आणि त्यांना म्हणजे वृद्धपण पण दिलेलं आहे. कारण सत्ययुगातल्या लोकांना वृद्धपण लवकर येत नव्हतं, परंतु त्यांना शापामुळं वृद्धपण आलेलं आहे आणि वृद्धपण हे हालापेष्टेचं असतं आणि ते जीवन सध्या अश्वत्थामा भोगत आहेत. दररोज शंकराची पूजा करत आहेत. आणि कधी एकदा हे कलियुग संपतंय, कल्की महाराज येतात आणि माझा उद्धार होता असं ते दररोज हे करतात. आणि अश्वत्थामासुद्धा ह्या आता सध्या कल्की महाराज तर आलेतच, कलियुगाचा नाश करण्यासाठी त्यांचा सुद्धा ही प्लेज इम्पॉर्टंट रोल इन डिस्ट्रक्शन ऑफ अर्थ. ह्या अर्थचं की ह्या सृष्टीचं विनाश करण्यात त्यांचा सुद्धा एक हात आहे. कुणाचा? अश्वत्थामाचा. आणि पंचसखा येणार आहेत त्यांच्यासोबत. पंचसखा म्हणजे विष्णूचे 5 पुत्र. पुन्हा सफेद घोड्यावर येणार आहेत कल्की महाराज. पांढरा घोडा जो ह्याला ओरिसामध्ये एका मंदिरात आहे दगडी. आता तो हळूहळू जिवंत होतोय. त्याची जखम आहे त्या पायाची, त्याला ती जखम भरली चाललेली आहे. आणि ज्यावेळेला असं म्हणजे ह्या 2, 4, 5 वर्षात, कारण 2032 पासून तर सत्ययुगच आहे. त्यामुळं ह्या अगदी 2, 4, 5 वर्षात आपल्याला सुद्धा कदाचित आपलं पुण्य असेल तर कल्की भगवान, कल्की महादेव जे आहेत त्यांचं दर्शन होऊ शकतं किंवा आपला सुद्धा त्यात रोल असू शकतो.
कारण महाभारतामध्ये 18 दिवस महाभारताचं युद्ध चाललं होतं आणि त्यावेळेला पण शनी आणि राहू हे मीन राशीत आलते आणि तेव्हाच युद्ध झालं. तर तीच ग्रहस्थिती आता निर्माण झालेली आहे. मीन राशीमध्येच राहू आणि शनी पण आलेले आहेत. त्यामुळं असं भयंकर काहीतरी होणार आणि सगळं नष्ट होऊन किंवा आता सगळं म्हणजे सगळंच नष्ट करत नाहीत. परमेश्वर आहेत ते. कुणाला नष्ट करायचं, कुणाला ठेवायचं ते तिथं बसून करू शकतात. भले मग त्यांना तारणारे बी तेच आहेत, मारणारे तेच. आणि सुंदर असं पुन्हा सत्ययुग. सत्ययुग म्हणजे चांगलं युग. रामराज्य 2032 पासून येणार आहे. आता एक विनाश हळूहळू होणार आहे. त्यात आता कुणाचा नंबर लागेल आय डोंट नो. परंतु आपण आपला प्रयत्न की दररोज आपण आता जितक्या मागटलं काय झालं, झालं गेलं गंगेला मिळालं. परंतु भगवानांना, शिवभगवान किंवा कल्की भगवानांना अनन्यभावे शरण जाऊन आपण जर आपली माणुसकी आतली जागृत केली किंवा आपण मानवतेला धरून वागलो आणि त्यांचं नामस्मरण केलं, त्रिसंध्या केली, तर नक्कीच आपल्याला सुद्धा परमेश्वर तारतील. ओके. म्हणजे शिव काय आहेत? आदी आहेत, मध्य आहेत आणि अनंत म्हणजे इन्फिनिटी आहेत आणि त्याच्याही पलीकडे. आता हे व्हिज्युअल जे सृष्टी आहे, हे 5% आपल्याला दिसते. 95% अजून डार्क मॅटर आहे आणि त्याच्याही पलीकडे काय असे कितीतरी 9 कोट नारायण म्हटलेलं आहे. आता किती 9 कोट आहेत का आणखी किती कोट आहेत आय डोंट नो. इतक्या ब्रह्मांड आहेत. त्यामुळं देवाचं आपल्या मेंदूला शक्य नाही, मानवी मेंदूला त्याचा गणित करणं. ठीक आहे. आपण अंदाज बांधू शकू पण गणित म्हणजे परफेक्ट नाही सांगू शकणार. ठीक आहे. आणि आपण जे जिवंत आहोत कशामुळं? परमेश्वराचं नामस्मरण. आता नास्तिक लोक म्हणतात देव नाही वगैरे. पण देव नाही म्हणणारे एक त्यांचं नाकचं जे श्वासोच्छ्वास आहे एक अर्धा तास थांबवा असं दाबून राहतात का भाऊ? एक 10 मिनिटं तरी थांबवा. हे जप चालू आहे ना, वरी घेताना सो आणि खाली घेताना हम असा आवाज येत असतो. आपण जर मेडिटेशन अवस्थेत किंवा चॅन्ट अवस्थेत बसलो असं ध्यानाला बसल्यासारखं आणि आपण जर कॉन्सन्ट्रेशन आणि हे कधीच बंद होत नाही. झोपल्यावर सुद्धा श्वासोच्छ्वास चालूच असतो. तर हे शिवाचे कण, ऑक्सिजन जे आपण ओढतो ते शिवकण म्हणतात त्याला किंवा डिव्हाइन ॲटम्स किंवा पार्टिकल्स किंवा शिव पार्टिकल्स सुद्धा म्हणतात त्याला. आणि विज्ञानाच्या भाषेत त्याला ऑक्सिजन म्हटले जाईल. तर ते पार्टिकल आपण ऑक्सिजन घेतो आणि आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून देत असतो आणि त्यामुळे आपण जिवंत राहतो. हे शिवामुळंच. तसंच शून्य शून्यातून अनंताकडे म्हणजे एक डॉट होता अगोदर. आता सृष्टी निर्माण करायचं म्हणल्यावर अगोदर एक डॉट केला. आपण जर आता एखादं चित्र काढायचं म्हणतं काय अगोदर असं पेन ठेवतो म्हणजे डॉट होतो आणि मग तिथून पुन्हा मग आपल्या मनात आधी प्रतिमा तयार होते. आता घर बांधायचं तर आपलं नकाशा असतं, इथे इकडं हे करायचं, इकडं जिना काढायचं, इकडे हे करायचं, तिकडे आणि म्हणजे आतल्या विश्वात, आतलं सूक्ष्मजीवात एक आकृती तयार म्हणजे आत आपण घर बांधतो मनात आणि मग ते प्रतिबिंब त्याचं उतरतं. तिथं आधी आपल्यात उतरतं मग बाह्य जगात उतरतं. तसंच निराकार. आता हे सूक्ष्म जे शरीर आहे ते निराकार म्हणजे आकार नाही, त्याला दिसत नाही. हे स्थूल दिसतं पण ते दिसत नाही. कालच्या वेळेत पाहिलेलं आहे. तर मग त्या निराकारातून आकाराकडे ते साकार रूपातून पुन्हा साकार त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार रूपात होतं. ओके. तसं शिव शून्य आहेत, अनंत आहेत. पुन्हा देवांचेही देव महादेव आहेत म्हणून. आणि सगळं दुःख, कष्ट, चिंता, भय लोकांचं किंवा हलाहल विष निघलं होतं बा समुद्र मंथनात. ते बी कुणी देवाने घेतलं पण शंकराने घेतलं. शंकराने ते इथं आपल्या कंठ्यात प्राशन करून इथं 10 वाल होता. त्यावेळेला वरची गंगा बोलून घेतली शंकराने पृथ्वीवर आणि ती जटेतून खाली जर पडली तर पृथ्वी वाहून जाईल म्हणून त्यांनी जटेत तिला या म्हटली आपल्या आणि जटेतनं धारण करून मग पुन्हा शंकर कुठं बसले? कैलासात, जे मानस सरोवर आहे तिथं आणि मग तिथून गंगा पुन्हा पृथ्वीवर आली. तर हे जगाच्या कल्याणासाठीच मागवली ती एक निमित्त होतं जग करण्यासाठी. शंकराने विष प्याले म्हणून त्यांना महादेव म्हणतात. तसेच आपण सुद्धा संघर्ष करत असताना अनेक लोक आपला अपमान करतात, हिणवून बोलतात. तर ते अपमानाचं विष
जे पचवतात त्यांना महापुरुष असे म्हटलं जातं. ओके. तसंच शंकर हे असं पॉवर आहे, विश्वाच्या अगोदर होते, विश्वात आहेत आणि विश्व संपल्यावर पण नाचणार आहेत. ते कधीच नाहीत. म्हणजे शिव पॉवर इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ती म्हणजे ते अगोदरी बी होते, पुन्हा बी आहे, तर कधी बी असणार आहे. त्यामुळं ते नष्ट कधीच होणार नाहीत. हां, हे अवतार जे आहेत त्यांचे बाकीचे घेतलेले ते त्या त्या त्यांचं कार्य संपल्यावर ते आता जसं विष्णूनी कृष्णाचा अवतार घेतला होता आणि द्वापारयुगात आणि त्यांचं कार्य संपल्यावर त्यांनी देह ठेवलाच होता की. हे अवतार झाले. पण जे निर्गुण निराकार महादेव आहेत, त्यांचा अंतही नाही आणि असं माणसाच्या वगैरे ज्या पोटी जन्म नाही, ते स्वयंभू आहेत. स्वयंभू आता हे ज्योतिर्लिंग जे आहेत बघा, वरून साक्षात शंकर आलेले आहेत तिथं. ते कुणी पिंड वगैरे निर्माण केलेली नाही, मॅन मेड नाही आहे, तर आर्टिफिशियल नाही आहे, ते नॅचरल आहे. स्वयंभू तिथं प्रगट झालेले आहेत शंकर स्वतः. जसं 12 ज्योतिर्लिंग आहेत ते. परळी वैद्यनाथ असेल, म्हणजे अजून रामेश्वरम असेल, ह्याचं ओंकारेश्वर असेल किंवा महाकाल असेल, काशी रामेश्वर असेल, हे सगळे ज्योतिर्लिंग साक्षात शिवाचं. म्हणून ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे आपण. कारण तिथे साक्षात शिवजी आहेत आणि त्या शिवजीची एनर्जी आपल्याला मिळणं म्हणजे कितीतरी भाग्य. आपले अनंत जन्माचे पाप नष्ट होतात तिथं. मन शुद्ध होतं, सगळं होतं. म्हणून आपण जीवनात आल्यावर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत सांगितले, की एकदा तरी काशीला किंवा हे 4 हे जे आहेत धाम किंवा हे 12 ज्योतिर्लिंग केले पाहिजे. तर आपल्या देहाचं सार्थक आहे. ओके. आणि तर अशा रीतीनं आपण 11 जे रुद्र अवतार आहेत कशासाठी? दुष्टांचा संहार करण्यासाठी घेतलेले. तर ते कोणकोणते? कपाली, पहिला कोणता आहे? कपाली, दुसरा पिंगल, तिसरा भीम, चौथा विरूपाक्ष, पाचवा विलोपित, सहावा शास्ता, सातवा अजपाद, आठवा आहिरबुद्ध, नववा शंभू, 10वा चंड आणि 11वा भव. असे 11 प्रकारचे शंकराचे अवतार आहेत. त्यांना रुद्र अवतार म्हणतात. रुद्र अवतार म्हणजे उग्र अवतार शिवाचा, असं भयानक अवतार. आता रागावल्यावर भयानकच दिसणार ना. आणि शिव म्हणजे सुंदर शांत रूप. जसं लक्ष्मी आहे, आता देवीचा अवतार, लक्ष्मी अवतारात देवी कशी प्रसन्न दिसते आणि दुर्गा झाल्यावर, काली झाल्यावर ते हे करते ना, काय म्हणतात त्याला, त्रिशूळ त्या असुराला मारताना उग्र दिसते का नाही, महाकाली वगैरे. तसं तसं हे अवतार. आता वीरभद्र अवतार झालं किंवा शंभू अवतार, चंड अवतार, हे सगळे जे 11 अवतार आहेत ना, हे उग्र अवतार आहेत. म्हणजे उग्र रूपात पूजा, क्रोधात म्हणजे आणि शिव हे कल्याणकारी, शांत, एकदम पीस असं. म्हणजे आपण तिथं ध्यानाची जी स्थिती येते ती त्या शिवाचं दर्शन केल्यावर होते. आणि रुद्रांचं दर्शन केलं, त्यांचे साकार आहे रुद्राचं, तर आपल्याला जोश, अन्यायाविरुद्ध चीड, हे सगळ्या गोष्टी किंवा सगळं म्हणजे शिवासारखं होतं आपण असं. आणि मला वाटतं आपणा सगळ्याला हे 11 शिवाचे अवतार समजले असतील. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड. आणि आपण रजा घेता घेता एक देवांचे देव जे आहेत त्याला आपण, इंग्लिश लोक काय म्हणतात? गॉड म्हणतात. आपण हिंदू लोक काय म्हणतात? भगवान म्हणतो किंवा प्रभू म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो किंवा देव म्हणतो. मुस्लिम लोक काय म्हणतात? अल्लाह म्हणतात. शीख लोक काय म्हणतात? नानक म्हणतात. अशी नावं वेगळी आहेत, पण तत्व एकच आहे. तर त्या प्रभूची भक्ती करणारं असं एक सुंदर असं भजन घेऊन आपण आजच्या व्हिडिओची सांगता करूया. कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना. तुम राम रूप में आना, तुम राम रूप में आना. सीता साथ लेके
धनुष्य हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम कृष्ण रूप में आना, तुम कृष्ण रूप में आना। राधा साथ लेके बंसी हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम विष्णु रूप में आना, तुम विष्णु रूप में आना। लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। तुम गणेश रूप में आना, तुम गणेश रूप में आना। रिद्धि साथ लेके सिद्धि हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तुम शंकर रूप में आना, तुम शंकर रूप में आना। पार्वती साथ लेके डमरू हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। तुम शिव रूप में आना, तुम शिव रूप में आना। गौरा साथ लेके त्रिशूल हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना। तर मित्रांनो, या विश्वाची करता, विश्वाचे रचयिता, विश्वाचे पालनहार, विश्वाचा संहार करणारे, विश्वाच्या आधी विश्वाच्या नंतर अनंत कोटी ब्रह्मांड निर्माते असे जे देवांचे ही देव महादेव आहेत, यांच्या स्तुतीपर या ईश्वराची स्तुती करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला रजा घेऊयात. धन्यवाद. थँक यू. थँक्स अ लॉट. हॅव अ नाईस डे. कीप स्माइलिंग फॉर एव्हर. जय शंभो. जय शिवा.